गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग पुणे डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात आलेली मित्रांनो. तर 126 पदासाठी जाहिरात आहे. तर पदाचं नाव आहे अनुरेखक. गट क पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो. सरळ सेवा भरती आहे. तर एकच एक्झाम असणार आहे. तर एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स. काय एज्युकेशन क्रायटेरिया पाहिजे, फीस किती असणार आहे, लास्ट डेट किती आहे, लास्ट डेट काय असणार आहे फॉर्म भरण्याची, तर कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे आणि सिलेबस काय असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघूया. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा, नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग पुणे डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती आहे. तर पदाचं नाव आहे अनुरेखक. गटक पदासाठी आहे बघा. आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करताना एकदा जर तुम्ही सबमिट केलं ना, तर तुम्हाला परत फॉर्म भरता येणार नाही जर काही मिस्टेक झाला असेल तर. आणि तुमची फी पण परत भेटणार नाही. त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा, मिस्टेक होऊ देऊ नका. बघा मित्रांनो, आणि परीक्षा शुल्क किती आहे. ओपनवाल्यासाठी 1,000 आहे. इतर मागासवर्गासाठी 900 आहे. वयोमर्यादा बघा, एज क्रायटेरिया ओपनवाल्यासाठी 18 ते 38, इतर मागासवर्गासाठी 18 ते 43. माजी सैनिक असेल तर 46 वर्षापर्यंत, दिव्यांग असेल तर 45, पदवीधर अंशकालीन असेल तर 55 वर्षापर्यंत. बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या एक्झाममध्ये मुलाखत होणार नाही, फक्त ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो. लेखी परीक्षेत व व्यावसायिक चाचणी परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे केली जाईल. बघा, तुमचं जे अंतिम निवड आहे, मुलाखत नसणार आहे. तर तुमची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. त्यावरच ही भरती होणार आहे मित्रांनो. मुलाखत नाही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि बघा, सिलेबस काय काय असणार याला. अनुरेखक परीक्षा एकूण गुण किती बघा. 120 गुणांची परीक्षा असणार आहे. व्यावसायिक चाचणी 80 मार्क, म्हणजे 120 गुण आणि 180 मार्क व्यावसायिक चाचणीसाठी बघा. तर 200 गुणांची परीक्षा घेतली जाईल बघा. तर मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येकी 30-30 गुण आहे बघा. तर 120 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. तर 90 मिनिटं भेटणार तुम्हाला 120 गुणांसाठी बघा. बघा, आणि शैक्षणिक पात्रता काय पाहिजे. अनुरेखक पद आहे बघा. तर तुमचं 10वी पास झालेलं पाहिजे आणि स्थापत्य अभियंताचा डिप्लोमा, नाहीतर वास्तुशास्त्रीय अनुरेखक पाठ्यक्रम म्हणजे सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे 1 वर्षाचं. तरच तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. आणि सिलेबस बघा काय मित्रांनो. मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी. बघा, 15-15 क्वेश्चन आहे. 15 क्वेश्चनला 2 मार्क, म्हणजे 30 गुण देणार आहे बघा. एक एक सब्जेक्टला 30-30 मार्काचा आहे. तर इथं मराठीचं कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जाणार ते पण दिलेले, पॉईंट टू पॉईंट. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन, म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला एक सोपं राहील की कोणत्या टॉपिकवरती येऊ शकतात क्वेश्चन. तर असे सर्व टॉपिक इथं दिलेले आहे. त्यानुसार तुम्हाला येऊ शकतात क्वेश्चन एक्झामला. खाली बघू शकता तुम्हाला कॅटेगरी वाईज दिलेले बघा जागा. पुणे डिपार्टमेंट अंतर्गत पण आहे. कोकणमध्ये बघा, कोकणमध्ये किती असणार आहे जागा तुम्हाला. एकूण 25 जागा आहे. तर इथं बघा, तुम्ही कॅटेगरी वाईज दिलेले तुम्हाला, तुम्ही चेक करू शकता. पुणे डिपार्टमेंट अंतर्गत बघा, हे कोकणचं आहे. हे पुणे डिपार्टमेंट अंतर्गत 30 जागा आहे. नाशिक डिपार्टमेंट अंतर्गत बघा, नाशिकला बघा किती आहे, 25 जागा आहे. छत्रपती संभाजीनगरला 22 आहे. नागपूर 14 आहे. अमरावती 10 आहे. तर असे जागा आहे मित्रांनो. तर फॉर्म भरण्याची जी तारीख आहे, शेवटची तारीख 19 जून ते 20 जुलैपर्यंत, म्हणजे 20 जुलै 2025 शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. तर लवकरात लवकर फॉर्म भरा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. बाय फ्रेंड्स.